नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तोच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर आपण बनवूया रव्यापासून एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. एक मोठी वाटी भरून रवा घ्यायचा आणि 1 वाटी त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेले आहे. अर्धी वाटी पाणी घालूया आणि हे मिश्रण आपण मिक्सरला एक 10-15 सेकंद फिरवून घेऊया. बघा, हे आपल्याला असं बेटर बनवायचं आहे. आपण इडलीला ज्या प्रकारे बनवतो, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपण इथं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून विसळून घेतलेलं आहे भांडे आणि ही अशा प्रकारचे हे आपलं बेटर बनलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण 2 चमचे घालूया तेल, 1 चमचा जिरा आणि बारीक कट करून आपण कोथिंबीर चवीसाठी घातलेली आहे आणि 1 चमचा मीठ घालूया. हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. एकजीव करून घ्या. छान एकजीव झाल्यानंतर हे आपण आता थोडंसं 2 मिनिट हलवून ठेवूया. आता आपण काय करूया, हे वाफवण्यासाठी ठेवूया. एका स्टीमरमध्ये आपण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 1 पुडी विनो घालूया. याच्यात थोडंसं पाणी घाला, म्हणजे हे सारं एकजीव फर्मंट होण्यासाठी होईल. मिक्सरने छान असं गरगर फिरवून घ्या. मस्त असं सगळं एकजीव झाल्यानंतर हे सर्व बेटर आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. ताटामध्ये एकसारखं ओतून घ्यायचं, कुठं कमी कुठं जास्त असं नाही झालं पाहिजे. हे सर्व मिश्रण आपण एकसारखं ओतून घेऊन याला 10 मिनिट स्टीम करण्यासाठी वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर 10 मिनिटांनी आपण चेक करू शकता. बघा किती छान असं फुलून आलेलं आहे. याच्यामध्ये आपण चाकूनं बघू शकता शिजले की नाही ते. आणि 10 मिनिटांनी थंड झाल्यानंतर हे आपण कापून घेऊया. आपण कोणत्याही आकारात कापू शकता. मी इथं त्रिकोणी आकारात कापून घेते. कट करून घेतलेला आहे. हा नाश्ता एकदम झटपट होणारा आहे आणि एकदम फुलून येतो, स्पंजी बनतो. एकदम छान असं कट करून घ्या. साईडने पण असं आपण काढून घेऊया. बघा, हा त्रिकोणी आकारामध्ये मी वड्या कापल्यासारखं केलेला आहे. एकदम स्पंजी तयार होतो. आपण हा नाश्ता असाच खाऊ शकतो, सॉसबरोबर पण खाऊ शकता. बघा किती फुगलेला आहे, एकदम स्पंजी मऊ लुसलुशीत झालेला आहे. आपण कसंही केलं तरी तो मोडू शकत नाही. आता आपण ह्याला थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं 2 चमचे तूप घालून घ्या. थोडंसं पॅन गरम झाला की स्लोवर ठेवून त्याच्यामध्ये जिरे आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि चवीसाठी कट करून थोडीशी कोथिंबीर टाका. तुम्हाला आवडत असेल तर कोणताही मसाला वरून टाका. मी इथं थोडासा सांबार मसाला टाकलेला आहे, पण यावेळेस आपण गॅस बंद केला पाहिजे, कारण आपला मसाला जळू शकतो. नंतर आपण हे त्रिकोणी कापलेले पीस आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया. खालून वरून त्याला चटपटीत आपला ही फोडणी त्याला लागली पाहिजे. खायला खूप टेस्टी लागतो. नक्की करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे. याला तुम्ही काय नाव देणार मला कमेंटमध्ये सांगू शकता. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एकदम स्पंजी बनतो. नक्की करून बघा.